Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen the chapter number 3 arithmetic progression of math first of standard 10. Now in this video, we will see next part, that is nth term of an AP. आपण काय केलं मागच्या व्हिडिओमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन डिफाइन केलं. कशावरून डिफाइन केलं? सिक्वेन्सवर. आपण डिफरंट सिक्वेन्स बघितले. आपण विच टाइप ऑफ सिक्वेन्स इज नोन ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन? इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देन दॅट सिक्वेन्स इज नोन ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं की 3, 7, 11, 15, 19. That is difference between these two consecutive. 3 plus 4 is 7, 7 plus 4 is 11, 11 plus 4 is 15, 15 plus 4 is 19. That is difference between these two terms is 4, 4, 4, 4. Right? Again 7 minus 3, 4, 11 minus 7 is 4, 15 minus 11 is 4, 19 minus 15 is 4. That is difference is constant. This type of sequence is known as arithmetic sequence or arithmetic progression. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे की 3, 7, 11 आता आपल्याला nth टर्म फाइंड करायची. जस्ट इफ आय आस्क यू व्हॉट इज द 20th टर्म, व्हॉट इज द 100th टर्म ऑफ दिस सिक्वेन्स, सो इट इज व्हेरी हार्ड, इट इज व्हेरी लेबरस जॉब टू राईट 19, 23, अगेन 27 अँड सो ऑन. हे काय राहील आपल्यासाठी एक फार कंटाळवाणं काम आणि एक म्हणजे गाढवाच्यासारखं काम राहील. तर आपल्याला काय करायचं आहे की याच्यासाठी एक जनरलाइज करायचं, एक फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यालाच काय म्हणणार आपण, तोच आपला काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे एन टर्म ऑफ एन AP. या चॅप्टरमध्ये दोनच फॉर्म्युले, एक nth टर्म फाइंड करायचा आणि एक सम ऑफ n टर्म्स. बरोबर, त्यापैकी पहिला पाहतो आपण. आता बघा, वी नो दॅट इफ फर्स्ट टर्म इज ए, इफ फर्स्ट टर्म इज ए, कॉमन डिफरन्स is D, then AP or then terms of an AP are, यांच्या टर्म्स कसे लिहितो आपण? T1 is equal to A, T2 is equal to A plus D, T3 is equal to A plus D, that is A plus 2D, T4 A plus 2D plus D, that is A plus 3D. So A plus D, A plus T3 is A plus 2D, T4 is A plus 3D. What is the relation? If here is 4, then here is 3, here is 3, here is 2, here is 2, here is 1, here 1, here is 0D. Right? That is, this coefficient of D is less than 1 by this term T3. Right? T3 जर असेल तर 2D येतो, T4 असेल तर काय 3D येतो. मग काय इन दिस वे or in this manner what we get? TN. TN means general term. TN कसं लिहायचं आहे? T आणि सफिक्स N. that is TN is equal to काय A प्लस n मायनस 1D. पहा कितीने कमी? 1 ने, T4. बरोबर. जर का असेल TN प्लस 1 टर्म असेल, कशी भेटेल आपल्याला? TN प्लस 1 A प्लस ND. राईट. 1 ने कमी, n प्लस 1 पेक्षा 1 कमी का राहील? n. राईट. आता बघा, म्हणून काय जनरल टर्म काय आपण जस्ट फॉर्म्युला काय लिहिणार आहे? देअरफॉर व्हॉट वी गेट, हा आपला फॉर्म्युला आहे. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. जस्ट इन शॉर्ट वी राईट, और यू कॅन राईट दिस फॉर्म्युला. इफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू A, कॉमन डिफरन्स is equal to D for an AP. If first term is A, common difference D, then nth term is Tn is equal to A plus n minus 1D. Tn is equal to A plus n minus 1D. आता याचं एक्झाम्पल पाहू आपण.
एक्झाम्पल कसं विचारलं, फॉर ॲन AP 1, 5, 9, 13, 17 find 24th term. Just we can take any term, 24th term here. So here this is AP, 1 plus 4 5, 5 plus 4 9, 9 plus 4 13. This is already we have given, this is AP. So here A is equal to 1, D is equal to, take difference between any two consecutive, 5 minus 1, 9 minus 5, 13 minus 9, कोणते घेतले, 4. Therefore nth term we have Tn is equal to A plus n minus 1 D. So therefore put A is equal to 1, D is equal to 4, n is equal to 24, right? हा जो फॉर्म्युला याच्यात काय करायचं आहे, therefore T24 is equal to A1 plus 24 minus 1 into D काय 4. So 1 23 into 4, 1 plus 92. So 93, 23 4 जा, इथे लक्षात ठेवा यांची आधी मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन. 23 4 जा 92 plus 1, that is 93 is the 24th term. Therefore 24th term is equal to 93. हे आपलं काय आन्सर आहे. ओके. Now dear student, we will see practice set 3.2. Question number 1, write the correct number in the given boxes from the following AP. बघा टेक्स्टमधले जे सॉल्ड एक्झाम्पल ते तुम्ही लिहा स्वतः. आधी प्रॅक्टिस सेट पाहून घ्या, वाटलं 3.2 पहा आणि नंतर ते एक्झाम्पल पहा. बोर्डला सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे फक्त प्रॅक्टिस सेटचा विचार न करता प्रॅक्टिस सेटचा तर अभ्यास कराच, पण सॉल्ड एक्झाम्पलचा सुद्धा करा. जसं तुम्ही एक्सरसाइज हे बघाल, प्रॅक्टिस सेट 3.2 बघाल, त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवा, म्हणजे तुम्हाला ते चांगले समजते. आता राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. इथं काय दिलं, आता 1, 8, 15, 22 ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला. हिअर A इज इक्वल टू काय, मग आता फर्स्ट टर्म काय 1, तिलाच काय म्हटलं T1 1, T2 8, त्याच्यानंतर T3 15. आता इथे आपल्याला ऑलरेडी AP दिलेलं आहे, म्हणजे हे AP असणार आहे T2 मायनस T1 काय 8 मायनस 1, 8 मायनस 1 7, अगेन T3 किती आपलं 15 मायनस 8 दॅट इज 7. सो डिफरन्स इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 7. ओके. नॉट सेकंड एक्झाम्पल इज AP is 3, 6, 9, 12. Here T1 is 3, T2 is 6, T3 is 9, T4 is 12. So T2 minus T1, 6 minus 3, 3, 9 minus 6, 3. So T2 minus T1 is 3, T3 minus T2 is 3, then D is 3. Okay. Now next one, third one is minus 3. A is first term minus 3, minus 8, minus 13, minus 18. आपल्याला सेम काय करायचं आहे, बॉक्स फिल करायचे. आता T3 बघा इथे मुद्दाम चुकवण्यासाठी T3 काय मायनस 13, T3 मायनस 13, T2 मायनस 8, ऑर्डर बघा कशी ब्रेक केलेली, T4 मायनस 18 अँड दिस इज मायनस 3, isn't it? आता T2 मायनस T1, T2 मायनस T2, व्हेर इज T2 मायनस 8, इथे पाहू आपण इकडे बघण्यापेक्षा T2 मायनस 8 आणि मायनस 3 बघा. आता काय मायनस 8 मायनस मायनस 3, मायनस 8 प्लस 3, मायनस मायनस काय होईल प्लस 3, सो मायनस 5. नोट दॅट दिस वन, दॅट इज T2 मायनस T1 इज मायनस 5. अगेन T3 minus 13
minus 13 minus 8. So minus 13 plus 8, that is minus 5, isn't it? This is minus 5. So first term is minus 3, d minus 5. This is common difference is minus 5, right? Again, last one, 70, 60, 50 and 40. T1 is 70, T2 60, T3 50. So ये काय येईल आपला, first term is 70, difference 60 minus 70 minus 10, 50 minus 60 minus 10, decreasing आहे बघा, decreasing. So D is काय भेटेल तुम्हाला minus 10, 50 minus 60 minus 10, 40 minus 50 minus 10. Now question number 2 is, decide whether following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. Minus 12, minus 5, 2, 9, 16, 23, 30. Now first way of going it is sequence. आपल्याला आधी काय करायचं, चेक करायचं की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही. काय त्याची टेस्ट, the common difference between two consecutive term is constant, then that sequence is a arithmetic progression. मग आता given sequence is minus 12, minus 5. क्वेश्चनची ऑर्डर रीड करायची दोनदा तीनदा, कारण क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे. केव्हा आपल्याला चेक करायचं आणि केव्हा नाही. आता इथे सिक्वेन्स दिलेले आहे, सिक्वेन्स म्हटलेलं आहे, म्हणून आपण काय करतो, चेक करतो. हिअर T1 इज minus 12, T2 is minus 5, T3 is 2, T4 is 9, again T5 is 16, and so again T6 घेऊन घ्या, 23, T7 is 30. Therefore T2 minus T1. Now T2 minus T1, minus 5 minus 12. So minus 5 minus 12 काय plus 12. So 12 minus 5 is 7. T3 minus T2, 2 minus 5. 2 plus 5 is equal to 7. T4 9 minus 2, 7, right? T5 minus T4, T5 16 minus 9 is equal to 7. मग and so on. काय आता त्याच्यात परत बा 23 minus 16 7, 30 minus 23 is equal to 7. Therefore the difference between two conjugative terms is constant, and therefore given sequence is an AP. आपल्याला काय करायचं, 20 टर्म फाइंड करायचे. नाव Tn is equal to काय A plus n minus 1 D. So put A is equal to किती आपला, A is equal to minus 20, 12. D काय आपला तो, D is 7 आणि n किती आहे 20, and therefore T20 minus 12, 20 minus 1 into 7. So what we get? Therefore T20 minus 12, 20 minus 1 19, 19 into 7 किती, 7 9 जा 63, 6 carry, 7 1 जा 7 9 6 13, 33 133. So what do you get, 121, 121. Therefore 20th term of sequence is (121). Okay.
Now question number 3 is given arithmetic progression 12, 16, 20, 24 dash 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 and so on. Find the 24th term of this progression. बा लास्ट एक्झाम्पल सारखं याच्यात काही चेक करायची गरज नाही, कारण हे ऑलरेडी काय दिलेलं आहे आपल्याला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. आपलं स्टार्टिंग काय होईल, गिवन ए पी इज काय, गिवन ए पी 12, 16, 20, 24. Therefore A is equal to 12, B is equal to काय 20 minus 16 or 16 minus 12, कारण हे ऑलरेडी आपल्याला काय दिले, ए पी दिलेली. नाव वी हॅव टी एन इज इक्वल टू काय, ए प्लस एन मायनस 1 डी. दिस इज एन टू फाइंड एन टर्म ऑफ एन ए पी. सो पुट ए इज इक्वल टू 12, डी इज इक्वल टू 4, एन इज इक्वल टू what is, which term we have to find, 24 term. So n is equal to 24. Therefore we get t 24, a is 12, 24 minus 1. एकदम सिंपल एग्जाम्पल है, चैप्टर पर इजी है, राइट. सो t 24 is equal to 24 plus 23 into 4, that is 12 plus. आता इथे लक्षात ठेवा, आधी प्रॉडक्ट बॉडमॉस रूल यूज करायचा आहे, नाही तर काही जण इथं आधी काय करतात, ॲडिशन करतात. 12 प्लस 23 याचे ॲडिशन करतील, तसं नाही करायचं. आधी काय करायचं, 23 into 4. बॉडमॉस रूल माहिती आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड ॲडिशन. बॉडमॉस सॉरी DMAS. D division first, multiplication, addition and then subtraction. So first we, for this expression we multiply, we take multiplication first. 23 into 4 92 and therefore 104. इथे हमखास चुकण्याची विद्यार्थ्यांची शक्यता राहते, म्हणून नीट लक्ष द्या. therefore 24th term of given AP is 104. Okay. Now next question number 4. Find the 19th term of the following AP 7, 13, 19, 25. Again this is AP. Do not be check it. याला चेक करण्याची गरज नाही. So given AP is 7, 13, 19, 25 and so on. Here A is equal to 7, D is equal to 13 minus 7, 6. पहा प्रत्येकाचा डिफरन्स काय, 6 आहे. हे ए पी. वी हॅव टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. सो पुट ए इज इक्वल टू 7, D is equal to 6 and n is equal to काय ठेवायचं आपल्याला, n is equal to 19 टर्म फाइंड करायचे ना. सो n is equal to 19. therefore T19, A is 7, 19 minus 1, D is 6. therefore T19 7, 19 minus 1, 18. So here also first take multiplication. 18 6 are 108. So there is addition again, 115. This is 19th term. Therefore 19th term of an AP is equal to 115. Now question number 5 is find the 27th term of the following AP 9, 4, minus 1, minus 6, minus 11. So given AP is 9, 4, minus 1, minus 6, minus 11 and so on. आता here A is equal to किती 9, D is equal to, आता काय करावं लागेल 4 minus 9
और -1 -4 किती 4 - 9 4 - 9 is -5. Note that this is D is -5. So here we have what is A is equal to 9, D is equal to -5, N 27 term. So what we get? T 27, A is 9, 27 minus 1 into -5. Therefore T 27 9, 27 minus 1 26 into -5. This is -130. 26 5s are 130. So this is -121. T say 27 is equal to -121. Therefore, which one? 27th term of an AP of given AP -121. Okay. Now question number 6 is find how many 3-digit natural numbers are divisible by 5. 5 ने divisible असणारे कंडिशन काय दिली आता 3 digit natural numbers right are divisible by 5. आता 3 digit number smallest 3 digit number कोणता आहे 100 आणि greatest कोणता आहे 999. बरोबर 3 digit number 3 अंकी संख्या कोणता आहे 100 स्मॉलेस्ट आहे आणि लार्जेस्ट कोणता आहे 999. मग आता याच्यात बघा डिव्हिजिबल बाय 100 इज डिव्हिजिबल बाय 5 पण 999 डिव्हिजिबल आहे का 5 ने नाही. सो दॅट इज ग्रेटेस्ट डिव्हिजिबल बाय 5 इज 995 राईट. कारण काय 1000 हा काय होऊन जाईल हा 4 डिजिट नंबर होऊन जाईल. आपल्याला किती पाहिजे 3 डिजिट नंबर. सो द लिस्ट ऑफ थ्री डिजिट natural numbers which are divisible by 5 is what is list? That is 100, 105, 110 and last one kind 995 right. आता इथे बघा काय दिलेलं आहे आपल्याला TN दिलेलं आहे. TN लास्ट टर्म दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड करायचं N फाइंड करायचं आहे. काय विचारलेलं हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स म्हणजेच काय करायचं आपल्याला N फाइंड करायचं. याच्यामध्ये बघा धिस इज और क्लिअरली धिस इज AP. हे काय AP हिचे काही चेक करण्याची गरज नाही कारण काय 5चा डिफरन्स आहे 100 प्लस 5 बरोबर 5 ने डिव्हिजिबल होणारे जे नंबर्स आहे ते काय असतात त्यांचा डिफरन्स काय असणार आहे 5चा असणार आहे बरोबर. क्लिअरली धिस इज AP इन विच हिअर A इज इक्वल टू 100, B इज इक्वल टू 5 and TN इज इक्वल टू 995. तर काय फाइंड करायचं आपल्याला अँड N इज इक्वल टू क्वेश्चन मार्क N फाइंड करायचं आहे बरोबर. आता बघा काय करणार आहे आपण वी हॅव TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. आता TN दिलेलं TN मीन्स दिस टर्म 995. सो 995 A इज 100 plus N is we have to find N find करायचं आपल्याला N is unknown N minus 1 and D is 5. आता बघा हे इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला 995 minus 100 N minus 1 into 5. So this is 895 N minus 1 into 5. आता हा जो 5 आहे
हा इकडे येताना कळेल डिवाइडमध्ये येईल 895 divided by 5 is equal to n minus 1. So 5 1 जा 5 बरोबर 895 divided by 5 5 1 जा 5 3 is remain 5 7 जा 35 4. So here is 5 9 जा 45. So 179 is equal to n minus 1, right? So what do you get? Hi 1 इकडे येईल, therefore n is equal to 179 plus 1. n here minus 1 here get plus. So n is equal to 180 and therefore last we write काय लिहायचं आपल्याला की how many. So how many असल्यावर काय, therefore 180 natural 183 digit natural numbers are divisible by 5. Okay. Now next question is question number 7. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41st term of that AP. आता काय दिलं आपल्याला T11 किती दिलेलं आहे, T11 is 16, T21 एक्झाम्पलचं ॲनालिसिस करायचं आहे 29 and we have to find T41. बरोबर, व्हॉट एव्हर गिवन अँड व्हॉट एव्हर टू फाइंड हे आपण नीट लक्ष दिलं तर आपलं गणित सोपं राहणार आहे. बरोबर, आता बघा इथे काय काय लेट फॉर ॲन AP फर्स्ट टर्म इज इक्वल टू A, कॉमन डिफरेंस is equal to D. Therefore Tn is equal to A plus n minus 1 D. Now first put n is equal to 11. Therefore T11 is equal to A plus 11 minus 1 D. That is T11 is equal to A plus 10 D. But T11 किती आपला जो T11 is 16. Therefore A plus 10D is equal to काय होतं आपल्याला, A plus 10D is equal to 16. Equation 1. Now here T21 सेकंड काय दिलं आपल्याला, T21 is equal to 29. आता n is equal to 21 ठेवल्यावर किती 21 minus 1 20. So what we get, similarly we get A plus 20D is equal to 29. This is equation 2. आता बघा हे काय सायमल्टेनियस इक्वेशन आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कोणते कोणते, 2 व्हेरिएबल A आणि D. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल A आणि D जे आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये बघितलं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर, इथं काय तर व्हेरिएबल काय A आणि D आहे, A D. राईट, आता आपलं टास्क काय, आपल्याला Tn मध्ये T41 काढताना N41 दिलेलं आहे, A आणि D ची व्हॅल्यू काढायची. आणि म्हणून आता इथे बघा याला आपण सॉल्व करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सो व्हॉट यू गेट, A plus 20D is equal to 29. So minus 0, 20 minus 10, 10D, 29 minus 16, 13. So what do we get? Therefore 10D is equal to 13 and therefore
d is equal to 13 by 10, 1.3. So put in equation 1, and a plus 10 into 1.3 is equal to 16. So a, this is 13 is equal to 16, and therefore a is equal to 16 minus 13, a is equal to 3. Now we get d and e. We have to find T41. Now put a is equal to 3, d is equal to 1.3 and n is equal to 41 in Tn is equal to a plus n minus 1 d. So what do we get? T41, a is 3, 41 minus 1 d, d what is d? 1.3. So 3, 40 into 1.3, 34 is 52. So 52.0, that is 3 plus 52, so 55. Therefore 41 term is equal to 55. Okay. Now next question number 8 is 11852 in this AP, which term is number minus 151. अथवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये 11852 डिक्रीज होते, म्हणून काय येणार आहे, जो नंबर येईल तो मायनस 151. ती कोणती टर्म आहे, कितवी टर्म आहे आपल्याला फाइंड करायचं, विच टर्म. सो गिवन AP इज 11852. Therefore we have a is equal to 11, d is 8 minus 11 minus 3, Tn is equal to minus 151, and what to find? n find करायचं आपल्याला. So now Tn is equal to a plus n minus 1 d. So Tn minus 151, a is 11, n minus 1, what is d? d is minus 3. Right. आता काय करू, 151 मायनस हा जो 11 इकडे तर नका, मायनस 11 minus 3. So minus 162. Therefore n minus 1 minus 162 minus 3. Then minus minus plus. किती 13 पाचे 15 आणि 4 1 उरले 3 चौक 12, 54. माइनस माइनस का प्लस 54, and therefore n minus n is equal to काय, हा माइनस 1 तिकडे राहताना काय प्लस 1, n is equal to 55, and therefore 55 fifth term of an AP is minus 151. Okay. Now second last question of this practice set 3.2 is, in the natural numbers from 10 to 250, 10 to 250, how many are divisible by 4? 4 ने divisible होणारे numbers काय, 4 ने भाग जाणारे, मग काय. Now the list of natural numbers from 10 to 250 divisible by 4 is
काय लिस्ट येईल, फर्स्ट नंबर काय 10ला देईल का, नाही 12 येईल. फर्स्ट नंबर काय 12, अगेन 16, 20 अँड आता बघा 250. 250ला 4ने डिवाइड होतं पॉवर, 4 6 जा 24, 4 2 जा 8, 2 म्हणजे 2 जस्ट 2 ग्रेटर आहे बरोबर. म्हणजेच काय करावं लागेल, 250मधून आपल्याला 2 सबट्रॅक्ट केला तर काय 248. हा काय लार्जेस्ट नंबर येईल कशामध्ये, 10 to 250 मध्ये, विच इज डिव्हिजिबल बाय 4. सो व्हॉट वी गेट 248. दिस इज द लिस्ट ऑफ नंबर which are divisible by 4. Clearly this is AP. So here A is equal to 12, B is equal to 16 minus 12, that is 4, Tn is equal to 248. Tn काय फाइंड करायचं आपल्याला, n, right? Now Tn is equal to A plus n minus 1 D. So 248, right? A 12. What is D? D is 4. So 248 minus 12 kind 236, n minus 1 into 4, and therefore n minus 1 is equal to 4, 4 5 जा 20, 3 राहिलं, 4 9 जा 36. So therefore n is equal to 59 plus 1, so n is equal to 60. Therefore किती नंबर्स राहतील, therefore 60 numbers are divisible by 4 in between 10 and 250. Okay. Now last example of practice set 3.2 is, in an AP 17th term is 7 more than its 10th term, find the common difference. एक theoretical टाईपचं एक्झाम्पल आहे, is more than, is less than, त्या टाईपचं बरोबर. आता काय दिलं आपल्याला, let for an AP फर्स्ट टर्म काय घेऊ आपण, इज इक्वल टू ए. कॉमन डिफरन्स बघा थेरॉटिकली फक्त एवढंच आहे, अवघड नाही काहीच. डी, therefore nth term is Tn A plus n minus 1 D. From this we get T17 काय A plus 17 minus 1, that is 16D, and second का T10 A plus 9D. Therefore by given condition काय दिले, T17 term is 7, by given T17 is equal to काय दिलं आपला, T10 plus 7. in an AP 17 term is 7 more, लेस म्हटलं असतं आपण काय केलं असतं, -7 घेतला असतं बरोबर. मग काय, therefore we get what is T17, A plus 16D, T10 is A plus 9D plus 7. So A और A plus 16D हे आपण इकडे घेऊ, -A -9D, दोन्ही मायनस होईल, A आणि A गेट कॅन्सल. 16
16d minus 9d, that is 7d is equal to 7, and therefore d is equal to 7 by 7, d is equal to 1, and therefore काय विचारलं होतं आपण, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 1. ओके, सर्वांनी सॉल्ड एक्झाम्पल पूर्ण करा. जे तुम्हाला एक प्रॅक्टिस सेट नंतर ते तुम्हाला चांगले समजतील ते पण लिहून काढा. ओके, धन्यवाद.